कोकणात प्रत्येक गावाचं ग्रामदैवत असतं, पण रत्नागिरीत आहे एक रखवालदार देव ज्याच्याबद्दल आजही कुजबुज होते. रात्री उशिरा घोड्यांच्या टापा ऐकू येतात म्हणे. तो म्हणजे श्रीदेव भैरी. 350 वर्षाचं मंदिर, उतरतं छप्पर, मातीची कौलं, शांत उभे वृक्ष. आत प्रवेश करताच दुरून दर्शन, पण आधी तोळबिंदुकेश्वर, मग भैरी. पूर्वी म्हणायचे भैरी बुवा शुभ्र वस्त्रात पांढऱ्या घोड्यावरून ग्राम प्रदक्षिणा करतात. कोणी पाहिलं नाही, पण टापा ऐकू यायच्या. रस्त्यावरून पांढरी सावली सरकताना दिसायची. रात्री भीती वाटली, फक्त भैरी बुवा असा धावा करा आणि घुंगरू काठीचा आवाज तुमच्या सोबत येतो म्हणे. श्रद्धा आहे. भैरीचे लक्ष अख्ख्या रत्नागिरीवर आहे. शिमगोत्सव, जिथे देव खरी येतो. फाल्गुन शुक्ल पंचमीची रात्र आणि संपूर्ण रत्नागिरी उजळून निघते. पालखी नाचते, ढोल ताशांचा गजर घुमतो, रांगोळ्यांनी सजलेले रस्ते, सुवासिनींचं औक्षण, नवस, प्रसाद. कारण वर्षातून एकदा देव आपल्या दारात येतो. 12 वाड्यातील 22 जाती जमाती एकत्र येतात. होळीत मुस्लिम समाजाचाही मान जपला जातो. सुरमाडाची होळी खांद्यावर घेऊन गाव एक दिलानं चालतं. भैरीबुवा फक्त देव नाही, तो रत्नागिरीची एकी, श्रद्धा आणि संरक्षण आहे. कधी अनुभवला आहे हा शिमगोत्सव? कॉमेंटमध्ये लिहा. जय भैरीबुवा.